हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बोलूयात. तर आता इथे विक्रांतची चिडचिड होत असते, कारण इंद्राचा जीव त्या मशीनमध्ये गेला नाही म्हणून. तर आता इथे ही उर्मिला विक्रांतला विचारते की विक्रांत, काय झालंय, तू अशी चिडचिड का करतोयस? तर त्यावेळी आता इथे विक्रांत बोलतो की काय करू मी, चिडचिड करू नको तर काय करू, तुला माहिती आहे का त्या मशीनमध्ये त्या इंद्राला काहीच झालं नाही आहे. तो अगदी हिरोसारखा ती मशीन रिपेअर करून त्या मशीनमधून बाहेर पडला. आणि तुला माहिती आहे का, त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याचा जीव तिथेच गेला असता. इंद्राला एवढी हिट सहन झाली आणि ते मशीन रिपेअर करून तो बाहेर आला आणि त्यातही तो वाचला. तर आता इथे उर्मिला बोलते की म्हणजे इंद्राला काहीच झालं नाही? तर आता इथे विक्रांत बोलतो की हो. उर्मिला म्हणते की म्हणजे आजचा दिवस आपल्यासाठी वाईटच होता. तिकडे त्या मालतीने आणि त्या म्हाताऱ्याने माझा अपमान केला. तर आता इथे उर्मिला सगळं काही सांगू लागते की राणीची आई आणि बुवा तिथे आले होते आणि त्यांचा अपमान करत होती ती मालती. आणि तेवढ्यातच तिथे आबा आले आणि त्या आबाने मला सुनावलं आणि तिथून मला निघायला सांगितलं. माझा त्यांनी खूप अपमान केला आणि मला ते अजिबात सहन होत नाही. काहीही करून मला आता याचा बदला घ्यायचा आहे, असं उर्मिला विक्रांतला म्हणत असते. इकडे आता राणी इंद्राला ताप आली म्हणून त्याच्या कपाळावरती गार पाण्याच्या मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असते, जेणेकरून इंद्राची ताप लवकर उतरेल. तर आता राणी म्हणत असते की सर, तुम्हाला खूप त्रास होतोय, तुम्ही माझं काहीच ऐकत नाही. तर आता इंद्रा बोलतो की नाही राणी, थोड्या वेळाने मला बरोबर बरं वाटेल आणि माझी ताप आपोआप नाहीसे होईल, सकाळपर्यंत मी अगदी ठीकठाक होईल. तर राणी म्हणत असते की सर, तुम्ही ऐकतच नाही माझं. तर राणी तिथेच त्याची सेवा करत बसलेली असते. तर आता इथे मालती जी आहे आतमधून आवाज देत असते की इंद्रा, इंद्रा कुठे आहेस तू? तर त्यावेळी मालती बाहेर येत आहे हे इंद्राला आणि राणीला कळतं. राणी लगेचच ते पाणी आणि पट्ट्या सगळं काही व्यवस्थित लपून ठेवते, जेणेकरून मालतीला कळू नये की इंद्राला ताप आली आहे. तर आता इथे इंद्रा असं झोपतो की जणू काही त्याला खरंच झोप लागली आहे. मालती बाहेर येऊन पाहते आणि म्हणते की अरे, इंद्राला तर झोप लागली, जाऊ देत, आता झोपू देत त्याला, असं म्हणत ती आतमध्ये निघून जाते. इकडे त्यानंतर इंद्राला खरोखरच झोप लागून जाते आणि थोड्याच वेळाने राणी म्हणते की आता मी अशा अवस्थेत सरांना सोडून कामाला कशी जाऊ? तेवढ्यातच तिथे तिच्या मालकाचा फोन तिला येतो आणि मालक बोलू लागतो की हे बघ मुली, आज जरा मोठं काम आहे, आज जास्त महत्त्वाचे किमती माल आहे आणि तो तुला डिलिव्हर करायचा आहे आणि त्यासाठी तुला 2 लाख रुपये मिळतील. तर आता इथे तो मालक बोलतो की लवकरात लवकर कामाला हजर हो. तर आता राणी जे काही पुढे बोलणार असते तो व्यक्ती जो आहे तो ऐकूनच घेत नाही आणि त्यानंतर राणी फोन ठेवल्यानंतर विचार करते की मी सरांना अशा अवस्थेत सोडून कशी जाऊ, पण त्या कामाचे मला 2 लाख रुपये मिळणार आहे आणि ते पैसे आबांच्या इलाजासाठी कामं येतील. तर आता इथे राणी जी आहे ती बोलते की असं लक्ष्मीला नाकारून कसं चालेल, मला कामासाठी जावंच लागेल, असं म्हणत राणी आता इंद्राला तशा अवस्थेत सोडून कामाला यायला निघालेली असते. इकडे हातीचा मालक म्हणत असतो की ही मुलगी कुठे राहिली काय माहिती, आणखीन देखील आली नाही. तेवढ्यातच त्याच्यासमोर राणी दिसते आणि राणी दिसल्यानंतर मालक लगेच उठतो आणि बोलतो की हे बघ पोरी, आजचा माल किमती आहे आणि त्यामुळे तुला सगळं काही जपून न्यावं लागेल आणि आजची गाडी देखील मोठी आहे. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे, पण जर माल तोच आहे मग मला एवढे पैसे वाढून का मिळत आहेत? तर आता इथे तो जो व्यक्ती आहे तो बोलतो की मला माहीत आहे तुला पैशाची गरज आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की तुला पैसे वाढवून देईल. तर आता इथे राणी बोलते की ठीक आहे, असं म्हणत राणी आता थोडा विचार करून त्या कामासाठी तयार होते. इकडे आता तो व्यक्ती बोलतो की ठीक आहे, तू ॲड्रेस घे आणि तिथे तो माल पोहोच कर. राणी बोलते की ठीक आहे. राणी जाते आणि गाडीमध्ये बसते, गाडी चालवायला लागते. तेवढ्यातच तिच्या शेजारी एक व्यक्ती बसतो आणि राणी त्याला विचारते की तुम्ही, म्हणजे तुम्ही का येत आहेत? तर त्यावेळी तो व्यक्ती बोलतो की म्हणजे आज जास्तचा माल आहे ना आणि त्यामुळे मला यावं लागेल. तर आता राणी बोलते की ठीक आहे. राणीला जरा ऑकवर्ड होतं, पण तरी देखील आता मालकाने सांगितल्यामुळे राणी बोलते की ठीक आहे.
तर आता तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की चल चल लवकरात लवकर गाडी सुरू कर आणि आपल्या ॲड्रेसवरती पोहोचू. तर आता राणी बोलते की ठीक आहे. तर आता राणीच्या समोर शेजारी एक माणूस बसतो आणि पाठीमागे गाडीमध्ये देखील एक व्यक्ती बसतो. तर आता इथे तो बसल्यानंतर बोलतो की ठीक आहे मी बसलो आहे चला, असं म्हणत आता राणी गाडी सुरू करते. इकडे आता राणी गाडी सुरू झाल्यानंतर विचार करते की मालकाने मला या कामासाठी 2 लाख रुपये देण्याचं ठरवलं आहे, पण मला कळत नाही जर फळांचीच डिलिव्हरी आहे तर मला एवढे पैसे खरंच का देता येते? खरंच चांगले आहेत का माझे मालक, का दुसरं काही काम असेल? तर आता इथे राणीला त्या कामावरती संशय येऊ लागतो. नक्की मालक चांगलं काम करत असतील की हे वाईट काम करत असतील? मला कळत नाही की आज एकाएकी 2 लाख रुपये द्यायला कसे तयार झाले ते. तर राणी बोलते की जर माझा विचार करून दिले असतील तर नाही, नको, वाईट विचार करायला नको, असं राणी म्हणते. तेवढ्यात पुढे गेल्यानंतर ते व्यक्ती जे आहे शेजारचा तो बोलतो की आम्हाला जेवायचं आहे, पुढे ढाबा आहे आणि तिथेच गाडी थांबव. तर राणी जी आहे ती गाडी थांबवते आणि ते दोघे जण ढाब्यावरती जेवणासाठी खाली उतरतात आणि जेवण करत बसतात. इकडे राणी गाडीमध्ये बसलेली असते. तर राणी पाहते की आता जर मला संशय आलाच आहे तर एकदा शहानिशा केली पाहिजे. राणीच्या मनात तो विचार असतो. इकडे आबा झोपलेले असतानाच अचानकच आबाचं डोकं दुखायला लागतं आणि आबांना त्रास होऊ लागतो. तर आबा बोलतात की आता गोळी खाल्ली पाहिजे जेणेकरून त्रास वाढणार नाही. आबा उठण्याचा प्रयत्न करतात. आबांना पाणी देखील प्यायचं असतं. आबांना खूप जास्त डोक्याचा त्रास होऊ लागतो. आबा राणीला आवाज द्यायला जातात. तेवढ्यातच आता मालतीला आवाज जातो आणि मालती जी आहे ती उठून आबांकडे येते. त्यावेळी मालती आबांना सुनावते की तुम्हाला जर काही होत होतं तर तुम्ही मला आवाज द्यायचा ना, तुम्ही स्वतः का उठले? तर आता आबा बोलतात की काही नाही, मला पाणी प्यायचं होतं. तर तेवढ्यातच मालती बोलते की नक्की खरं सांगा, तुमचं डोकं तर दुखत नाहीये ना? तर आता आबा बोलतात की खरं तर दुखते मला, मला गोळी हवी आहे. तर आता इथे मालती बोलते की ठीक आहे मी देते. आबा म्हणतात की मालती तुम्हाला या गोळ्यांबद्दल माहिती नसेल, तुम्ही एकदा राणीला बोलवा, राणी देईल मला. तर मालती म्हणते की तुमचा माझ्यावरती विश्वासच नाहीये, हे पहा मी देते म्हणते ना. तर आबा बोलतात की मालती तुम्हाला जर या गोळ्यांबद्दल माहिती नसेल म्हणून मी म्हणतोय ना, तर तुम्ही एक काम करा, राणीला आवाज द्या. तर मालती म्हणते की नाही, मला या सगळ्याबद्दल सगळं माहिती आहे. मालती सगळ्या गोळ्या चेक करते आणि लगेचच त्यातली एक गोळी आबांना देते. तर आता इथे आबा बोलतात की मालती तुम्ही नक्की बरोबर गोळी दिली आहेत ना मला? तर आता मालती म्हणते की हो, मी खरंच एकदम बरोबर गोळी दिली आहे, तुम्ही काळजी करू नका, त्यावरती सगळं काही लिहिलं आहे, कधी घ्यायची आणि कशी घ्यायची. इकडे राणीला संशय आल्यामुळे राणीने ठरवलं आहे की एकदा माल चेक करायचा. ते दोघे जण तिथे त्या ढाब्यामध्ये जेवत असतात. राणी खाली उतरते आणि पुन्हा गाडीमध्ये पाठीमागे जाऊन चढते आणि गाडीमध्ये चढल्यानंतर ती आता माल चेक करायला लागते. तर त्यावेळी ती आजूबाजूला पाहते की कोणी पाहतंय का तिला. तर त्यानंतर आता राणी जी आहे ती माल चेक करते आणि तिला तिथे त्या गाडीमध्ये आंबे दिसतात. इकडे ते दोघे जण जेवणाची ऑर्डर देत असतात आणि दोघे जण जेवण करत असतात. तोपर्यंत राणी त्या गाडीमध्ये काय आहे ते पाहते तर तिच्या हाताला ते आंबे लागतात. राणी बोलते की मी उगाचच त्यांच्यावर संशय घेतला, खरंच चांगले व्यक्ती आहेत. तर तेवढ्यातच तिच्या डोक्यात येतं की खरंच जर या आंब्याखाली काही असेल तर, जसं टीव्हीमध्ये दाखवतात तसं. तर आता राणी बोलते की एकदा पाहायला हवं. राणी लगेचच आंब्याखाली चेक करते, खूप सारे आंबे बाहेर काढते आणि त्याच्याखाली तिला काहीतरी माल दिसतो. तर आता राणी बोलते की नक्कीच हे अंमल पदार्थ आहे आणि आता त्याचमुळे मला या कामासाठी एवढे पैसे देत आहेत. तर आता राणीच्या डोक्यात ट्यूब पेटते की खरंच हे काम चांगलं नाही, हे काम वाईट आहे. तर आता थोड्या वेळानंतर ती आणखी काही बॉक्स चेक करते तर तिला त्यामध्ये ड्रग्ज देखील दिसतात. राणी आता हे ड्रग्ज आणि ते अंमल पदार्थ पाहून एकदम चकित होते. राणी बोलते की मी असं वाईट काम नाही करू शकत आणि अशा कामाच्या पैशामधून मी आपणचं ऑपरेशन नाही करू शकत. नाही, मला काहीतरी केलं पाहिजे, मी चुकीच्या मार्गाने पैसे नाही कमवू शकत. तर आता इथे राणीला पुन्हा त्या मालकाचं बोलणं आठवतं. ते बोलले होते की हे काम मोठं आहे, त्यामुळे तुला कामाचे पैसेही जास्तच मिळतील. तर आता इथे राणीला कळत नाही की काय करावं, ही डिलेवरी करावी की नाही.
कारण जर हे काम पूर्ण केलं तर तिला एकत्र 2 लाख रुपये मिळणार असतात. तर त्यामुळे ती विचार करू लागते. इकडे आता मालती आबांना म्हणत असते की तुमचा ना माझ्यावरती विश्वासच राहिला नाही. हे पहा, तुम्हाला जरी वाटत असेल तर माझा जीव तुमच्यामध्ये आणि इंद्रामध्ये खूप आहे. मला तुम्हाला दुखलं फुकलं तर मलाही त्रास होतो. तुम्हाला त्रास होत असताना माझ्या डोळ्यातही पाणी येतं. तुम्ही या गोष्टीचा विचार का नाही करत? तुम्हाला असं का वाटतं की मला तुमची काळजीच नाही आहे? तर आता इथे मालती खूप काही बोलते आणि मालती इमोशनल झालेली आहे. मालती म्हणते की आपल्यासोबत असं काही घडते, त्याने मला असं वाटतं की सतत तुम्ही आणि इंद्रा माझ्यापासून दूर होत आहात. तर आता इकडे राणी जी आहे ती हाच विचार करत असते की काय करू, मी हे काम करू की नको करू. तेवढ्याच समोरून ते दोघेजण जेवण करून येतात आणि ते विचारू लागतात की तू इथे काय करते. राणी आता बोलते की माझे ना पाय जाम झाले होते, म्हणून म्हटलं जरा एकदा बाहेर फिरून घेते आणि पाय मोकळे होतील. तर आता ते व्यक्ती बोलतात की ठीक आहे, चल आता आपल्याला निघायला हवं, ऑलरेडी उशीर झाला आहे. तर आता राणी बोलते की ठीक आहे. ते दोघेही जण गाडीमध्ये बसतात आणि त्यानंतर राणी त्याच विचारत असते की काय करावं, हा माल पोहोच करावा की नको. आणि त्यानंतर राणी पुन्हा जाऊन गाडीमध्ये बसते. इकडे आबा मालतीला म्हणत असतात की मालती, मला खात्री आहे की तुमचाही माझ्यावर तेवढाच विश्वास असेल आणि तेवढंच प्रेम असेल. हे मला सांगायची गरज नाही आहे. चला आता खूप उशीर झाला आहे, आता झोपायला हवं. मालती बोलते की हो, नाही तर तुम्हाला त्रास होईल. तर त्याआधी आबा बोलतात की माझी एक शर्त आहे, तुम्ही माझं डोकं चेपून द्या. मालती बोलते की ठीक आहे. तर मालती त्यांचं डोकं चेपून देते. इकडे राणीच्या मनात गाडी चालवताना आणखीही प्रश्न असतात. त्याच वेळी तिला आठवतं की तिने इंद्राला सांगितलेलं असं की आपण आबांच्या इलाजासाठी जे काही पैसे कमवणार आहोत ते अगदी चांगल्या कामानेच कमवणार आहोत. त्या दोघांनीही ठरवलं होतं. तर त्यानंतर राणी बोलते की नाही, मी चुकीचं काम करू शकत नाही आणि चुकीच्या कामाचे पैसेही घेऊ शकत नाही. त्यामुळे काहीही केलं मला ही गाडी पोलीस स्टेशनला घेऊन जावीच लागेल. तर आता इकडे राणी जी आहे ती पुढे चालत असताना तिने एका रस्त्याला मध्येच गाडी वळवलेली आहे. तर आता तो व्यक्ती बोलतो की अरे तू कुठे घेऊन चालली आहेस, आपल्याला तर सरळ जायचं होतं. राणी बोलते की ते काय आहे ना, आपल्याला उशीर झाला आहे, म्हणूनच मी शॉर्टकटच्या रस्त्याने जायचं ठरवलं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण त्याच रस्त्याने जावं तर ठीक आहे, मी घेते मागे गाडी. राणी असं म्हणते आणि तेवढ्यातच तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की ठीक आहे, जर तुला तो रस्ता माहीत असेल तर आपण जाऊया त्या रस्त्याने. तर राणी घाबरत घाबरत तिच्या म्हणण्याप्रमाणे ती पोलीस स्टेशनच्या रस्त्याने गाडी घेते. इकडे हा व्यक्ती राणीकडे पाहत असतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीला झोप लागू लागते. राणी बोलते की आता पोलीस स्टेशन येईपर्यंत याला झोप लागलेलीच असावी, जेणेकरून मी आरामात तिथे पोहोचेल. तर आता पुढील भागात व्यक्तीला कळालं आहे की ही मुलगी आपल्याला दुसऱ्याच ठिकाणी नेत आहे. तर लगेचच तो राणीच्या हातातनं ते स्टेअरिंग जी आहे ती वळवू लागतो आणि एकदम त्याने पॅक पकडलेली असते आणि तो तिला म्हणत असतो की तू कुठे घेऊन चालली आहेस. तर गाडी इकडे तिकडे जाऊ लागते आणि थोड्याच वेळात त्या माणसाने राणीला थांबवलं आहे आणि राणी गाडीच्या बाहेर उतरली आहे. आता त्या दोघांसमोर राणी एकटीच असते आणि ते दोघेही जण राणीला बोलतात की आता तुला आमच्यापासून कोण वाचवेल. तर आता इथे त्या दोघांकडून राणीच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. तर पुढील भाग नक्की पहा. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल.